उभे आहे आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी जो ड्रेनेजचा मोठ्या प्रमाणात काम झालेलं आहे त्या विकासाच्या कामाच्या जोरावर आणि या ठिकाणी अनेक कामं या ठिकाणी रस्ते असतील या रस्त्यांच्या जोरावर आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी कायमस्वरूपी प्रत्येक लाईनला पूर्वी पिण्याच्या पाण्याचा लाईन नव्हतं पण प्रत्येक लाईनीला या ठिकाणी लाईनी टाकून चांगल्या प्रकारे पाणी देण्याचा संकल्पना आम्ही केलेला आहे। पण या ठिकाणी महापालिकेत काही गलतान कारभारामुळे काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आपल्याला 4 दिवसाआड पाणी आज देखील येत आहे। स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी मला पुन्हा एकदा निवडून द्या आणि 1 दिवसाआड पाणी देण्याचा आमचा शिवसेना पक्षाचा संकल्पना आहे आणि एका वर्षाच्या आत आम्ही 1 दिवसाआड पाणी देऊ असे आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छितो। आणि एकनाथभाई शिंदे उपमुख्यमंत्री आज आहेत, त्यांच्याकडे नगरविकास खाता आहे आणि अजितदादा पवारांकडे अर्थ खाता आहे आणि त्याच पद्धतीनं आमचे पाणी पुरवठा खाता शिवसेनेकडेच आहे आणि गृह खाता शिवसेनेकडे आहे। असे अनेक खाते असल्यामुळे आम्हाला निधीची कुठलीही कमतरता या ठिकाणी भासेल असं आम्हाला वाटत नाही। त्यामुळे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे असताना या ठिकाणी 1500 रुपये देण्यात आली होती। आज जर आमचा पक्ष या ठिकाणी महापौर म्हणून अनेक ठिकाणी महाराष्ट्रात बसणार आहे हे आम्हाला खात्री आहे एकनाथभाई शिंदेंमुळं लाडकी बहीणमुळं। पण 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये द्यावं हा आमचा शिवसेना पक्षाचा संकल्पना आहे आणि आम्ही ते 2100 रुपये करूनच या ठिकाणी तोपर्यंत आम्ही म्हणजे शांत बसणार नाही, कारण लाडकी बहीणमुळं या ठिकाणी महाराष्ट्रात शिवसेनेवर सत्ता येणार आहे असे मला या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो।